महाजनी काका बोला. राधिका काय बोलावं काही कळत नाहीये ग. काका असं कोड्यात काम बोलून राहिलात तुम्ही. सांगा ना कुठे आहे रेवती, गुप्ते भाऊ कुठे आहेत? नाही ना ग, सगळीकडे बघितलं मी. म्हणजे जिथे जिथे शक्य होतं ना तिथे इथे जाऊन पाहिलं, पण काहीच थांगपत्ता लागत नाहीये. अहो काका पण मग रेवती आणि नेहा कुठे ते काही कळलंय का? रेवती सकाळी ऑफिसला गेले आणि नेहा शाळेत गेले. काका हे एक बरं झालं ना, निदान एवढं तरी कळलं या दोघी जण कुठे ते. हो ग, पण गुप्तेचं काय, तो कुठे गेला काहीच कळत नाहीये. ठीक आहे काका, ते असतीलच इथे कुठेतरी, ते येतील लवकर. तुम्ही काळजी करू नका, माझी सगळी कामं संपली ना की मी जाणार आहे रेवतीच्या ऑफिसमध्ये. सरळ विचारते तिला काय झालंय ते. हो ना, त्याशिवाय मार्ग कसा निघेल ना. हो काका, मार्ग तर निघालाच पाहिजे. काय गुप्ते भाऊ आणि रेवतीचं नेमकं काय बी नसलं ना हे कळलं पाहिजे. हे बा तुम्ही ऐका, मी भेटते रेवतीला. तुला समजलं की मला फोन कर लगेच, आणि मला काही खबर बात लागली ना तर मी पण तुला कळवतो. हो मी कळवते, पण तुम्ही त्रास नका करून घेऊ आणि काकून नाही सांगा. हो ग राधिका, ग नेहाची काळजी वाटते ग. रेवती कसंही निभावून नेईल, पण गुप्ते ना फारच हळवा माणूस आहे ग. ठीक आहे, कळव मला काय ते. हो ठेवते. मॅम ही तुमची स्क्रिप्ट आहे, नीट वाचून घेतली आहेत ना? हो हो हो. नमस्कार सुहासते. नमस्कार रेवती. बरं सुरू करायचा का इंटरव्ह्यू? हो मी तयारच आहे. मिथिला जरा मेकअप दादांना बोलावून. हो मेकअप दादा. रेवती रेडी? हो रेडी. ताई सेट. कितीला ऑल सेट? साऊंड दादा रेडी का? कम ऑन कम ऑन. रेडी? ऑल सेट क्लियर. कम ऑन. रोल. रोलिंग. ऍक्शन. नमस्कार. स्वयंसिद्धाच्या आजच्या भागात मी रेवती अभ्यंकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या भागात आपल्याशी गप्पा मारायला आले आहेत कलाकुसरीत पारंगत असलेल्या सुहासताई. नमस्कार सुहासताई. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. बरं, मला इथे टेबलवरती खूप मातीच्या वस्तू मांडलेल्या दिसतात, जरा मला सांगा ना त्याच्याबद्दल. हो नक्की. हा केक मातीचा आहे? हो. खरंच वाटत नाही की हा मातीचा आहे, असं वाटतं की खरा केक आहे. किती छान आहे. तीच तर कला आहे. ओ शूट चालू आहे. अरे रेवती तर समोर आहे. जाऊ दे, नंतर बेटर वे मेकअप रूम मध्ये जाऊन बोलेन तिच्यासोबत. मग मी हळूहळू वेगवेगळ्या वस्तू बनवायला लागले. अगदी टेबल, खुर्च्या, तांब्या, भांड आणि खाण्याचे पदार्थ सुद्धा. वा वा, खरंच खूप छान. वाव केक. यार किती दिवस झालेत मी केक नाही खाल्लाय. ओ मॅडम. कट कट. मितीला काय झालं? मॅडम यांनी मातीचा केक खाल्लाय. काय? कोण आहे तिकडे? हे बघा
बघा या मॅडम आहेत त्या. अगं कोण आहे ही? तू इथे? अगं ए पोरी, हे काय खाल्लंस तू? मातीच आहे ते. शनाया आहे ती, मातीच खाणार. हे काय आहे? असं कोण मातीचा केक ठेवतं का? काय हो तुम्हाला? मला ऍक्च्युली नेकलेस हा कितीचा आहे? हे पहिला बघा तुम्ही. कसा वाटला? नाही मस्तच आहे, फारच छान आहे. पण कितीचा आहे? फक्त 500 रुपयाचा. पण वाटतो का नाही 50,000चा? 500चा आहे? 50,000 काय त्याहून महागडा वाटतोय हा. फक्त 500 रुपये. छान आहे, मस्त आहे. एक काम करा ना, मला हा मस्तपैकी गिफ्ट पॅक करून द्या ना. हो. बच्चा खुश होणार. कोण आहे? शूटिंग थांबलं हिच्यामुळे. कळलं तुला? तुझ्यामुळे शूटिंग बंद पडलंय. सॉरी. सॉरी काय? कोणी पाठवलं तुला इथे? का आली आहेस? मला राधिकाने सांगितलं इथे यायला. हे बघ, उगाच काहीतरी सांगू नकोस तू. अरे खरंच गुड फॉर नथिंगनेस तर मला सांगितलं इकडे यायला. राधिका असं सांगणारच नाही तू. अरे आय स्वेअर. उगाच खोटं बोलू नकोस. अरे मी का खोटं बोलेन? गुड फॉर नथिंगनेस मला पाठवलंय तुला हेल्प करायला. मला हेल्प करायला आलीस? कसली? आता तुझं आणि गुप्तेचा फाईट चालू आहे ना सध्या, हाऊस होल्ड फाईट्स, म्हणून मला पाठवलं तिने. भांडण? कसलं भांडण रेवती? नाही, काही नाही सर. अहो काही नाही सर. ऍक्च्युली गुप्ते आणि खूप फाईट करतात, सगळ्या बिल्डिंगला माहितीये. आणि हिनेच गुड फॉर नथिंगचं डोकं पण खराब केलंय, पूर्ण स्पॉइल करून टाकलंय तिला. काय बोलतीयस तू? हो खरं तेच बोलतेय, गॅरीनेच सांगितलं ना मला. हे बघ, उगाच खोटं बोलू नकोस. हॅलो 1 मिनिट, मी कशाला खोटं बोलू? तुझे आणि गुप्तेचे फाईट्स होत नाहीयेत का? अख्ख्या बिल्डिंगला माहितीये, सगळे काळजीत आहेत. गुड फॉर नथिंगचं पण डोकं दुखतंय तुझ्यामुळे, त्यामुळे ती मला बाहेर काम करू देत नाहीये. तू प्लीज फाईट करणं बंद कर यार, म्हणजे मला ती काम करू देईल. दिस इज पॉइंटलेस. तू भांडणं करणार आणि गुड फॉर नथिंग मला काम नाही करू देणार. अरे बास ना आता बडबड तुझी. मुळात मला ह्या विषयावर तुझ्याशी बोलायचंच नाही. आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. ठीक आहे मी जाईन, पण तू फाईट करणं बंद कर यार. अरे ओके थँक्यू. सुहासताई तुम्ही मेकअप रूम मध्ये बसा प्लीज. जा रे, जा. चला रे, कामाला लागत. कोण होती? सर तुम्हाला राधिका मसाले कंपनी तर माहीतच असेल. हा सर, राधिका मसालेच्या ज्या ओनर आहेत राधिका सुभेदार, त्यांची ही सवत. हो, म्हणजेच राधिका मॅडमच्या नवऱ्याची बायको. हो. तुम्ही रेवतीच्या ऑफिसमध्ये खरंच तुम्ही एकटे जाणार आहात का? मी येऊ का सोबत? नाही, काही गरज नाही आनंद भाऊजी, मी जाईन. तुम्हाला फोन करते ना. हो प्लीज कळवा. खूप टेन्शन आलंय. कुठे गेले असतील ते दोघं? हो ना. राधिका कुठे? इनसाइड. वाटलं त्यांना मेल करा. रेवती, मी आता तुझ्या ऑफिस मध्येच येणार होते. काय चाललंय रेवती? काय झालंय? आणि मला का नाही सांगितलंस? आणि फोन बंद काय तुझा? बस झालं राधिका, ही काळजी दाखवणं आहे ना ते बंद कर आता. रेवती असं का म्हणतेस तू? अरे खरंच राधिका वहिनींना काळजी वाटत होती, आता ते ऑफिसला येणार होते. आनंद, जर तिला खरंच माझी काळजी वाटत असती ना तर आज जो काही गोंधळ झालाय तो झाला नसता. म्हणजे? रेवती मॅडम जरा नीट सांगता का काय झालंय? मला खरं तर काही सांगायचंच नव्हतं, पण आज जो काही गोंधळ झाला त्यामुळे माझं काम सफर झालं आणि मला ते अजिबात चालत नाही.
माझ्या कामावर माझी खूप निष्ठा आहे आणि तिथे येऊन कोणी गोंधळ घातला, नको नको ती बडबड केली तर मला चालत नाही. काय झालंय? कोण आलं होतं? शनाया. काय? नाही का आली होती तिथे? शनाया तिथे आली होती? मला माहितीये तू तिला तिथे नाही पाठवलंस, पण मग तिच्याशी हा विषय डिस्कस का केलास? अगं नाही, मी काहीच डिस्कस नाही केलंय. मग तिला कसं कळलं माझ्यात आणि सुबोध मध्ये भांडण झालंय ते? नाही रेवती, हे बघ, मी तिला काहीच सांगितलं नाहीये. हा, पण म्हणजे असं होऊ शकतं की मी आणि आई काहीतरी बोलतोय आणि तिने काही ऐकलंय. असं होऊ तेच तर. तुला कधी कळणार कोणासमोर कुठला विषय बोलायचा आणि कुठला नाही? रेवती अगं, मी तुला माहितीये ती मला काय म्हणाली? तुझ्यात आणि सुबोध मध्ये जे भांडण झालंय ते मिटवायला राधिकाने मला इथे पाठवलंय. काय? नाही रेवती, मी का तिला पाठवेन तिथे? मी पण तू तिच्याशी हा विषय डिस्कस का केलास? आणि मुळात तुझ्या घरात माझ्या घरातले प्रॉब्लेम्स डिस्कस का होत आहेत? कारण तुम्हाला मी आपलं मानते म्हणून. माझी माणसं आहात तुम्ही. ए बास झाला राधिका. जगातले सगळे प्रॉब्लेम्स माझे आहेत, मलाच सगळं कळतं. हा जो फाजील आत्मविश्वास आहे ना तुझा, तोच नडतोय तुला. आणि म्हणूनच त्या मूर्ख शनायाला तू घरात आणून ठेवलंस. आणि तू तिला घरात आणून ठेवलंस ना, म्हणून तिला आमचा प्रॉब्लेम कळला. बघ, नाही, तसं नाहीये रेवती. नाही, तू काही बोलूच नकोस. तुला माहितीये ती शनाया घरात आल्यापासून तू तिला जितका त्रास देतेस ना, त्याच्यापेक्षा दुप्पट त्रास ती तुला देते. पण तरीही तुला तिला सुधारायचंच आहे. अगं, लोकांना सुधारण्याची जबाबदारी घेणं बंद कर आता. तुझा काहीतरी गैरसमज होत नाही, काहीही गैरसमज होत नाहीये माझा. मी खूप प्रॅक्टिकली बोलते. मुळात तुझ्या घरात काय करायचंस तू कोणाला आणून ठेवायचंस हा सर्वस्वी तुझा प्रश्न आहे. पण त्याच शनायानी शूटिंगला येऊन शूटिंग थांबवलंय. मला नको नको ते बोललीये माझ्या सिनियर्स समोर आणि मला ते चालत नाही. सॉरी रेवती. नाही, मी सांगते शनायाला. नाही प्लीज, मी रिक्वेस्ट करते तुला काहीही सांगू नकोस. आणि मुळात मी तुला सांगितलं ना की माझ्यामध्ये पडायचं नाही, तरी का प्रत्येक गोष्टीत तुला बोलायचंय? का तुझ्या घरातले प्रॉब्लेम्स आधी सॉल्व्ह कर ना, का माझ्या बाबतीत बोलायचंय तुला? आणि तसंही तुझ्या नवऱ्याला वाटतंय ना की मी तुझं डोकं फिरवलंय म्हणून तू हे सगळं करतेस. नाही, असं नाहीये. नाही काय? शनायाने येऊन सांगितलं सगळं मला. माझ्यामुळे तुला जर काही प्रॉब्लेम्स झाले असतील तर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. पण प्लीज ह्यापुढे माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करायची नाही. रेवती ऐक ना. रेवती, रेवती ऐक. मम्मा, मी बोलतीये शनाया. हा शरू बेबी, बोल, काय झालं? मम्मा यार, एक मोठा प्रॉब्लेम झालाय. आता कसला प्रॉब्लेम? अगं, तू सांगितलंस तसं गुड फॉर नथिंगला मी म्हणलं की मला आता जॉब करायचा बाहेर म्हणून. तर गुड फॉर नथिंग म्हणली नाही, आधी काहीतरी चांगलं काम करून दाखव तरच तुला मी बाहेर जॉब करू दे. मग मला तेव्हा कळलं की गुप्ते आणि त्या रेवतीचं भांडण चाललंय. मला वाटलं की त्यांचं टेन्शन येते गुड फॉर नथिंगला, तर मी त्यांना हेल्प करते ना त्यांचं भांडण सॉल्व्ह करायला. म्हणून मी तिच्या ऑफिसला पोहोचले तर तिकडे कसलं तरी शोचं शूट चालू होतं. एक मिनिट, कसला शो? ते टॉक शो टाइप्स ग मम्मा. ओ मॅडम. गुड फॉर नथिंगचं पण डोकं दुखतंय तुझ्यामुळे आणि त्यामुळे ती मला बाहेर काम करू देत नाही. तू प्लीज फाईट करणं बंद कर यार, म्हणजे मला ती काम करू देईल. मुळात मला ह्या विषयावर तुझ्याशी बोलायचंच नाही. आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. ओके 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 ओके, त्या रेवतीकडे मी बघून घेते. मम्मा, पण मी काय करू आता? नको नको, आता तू काही करू नको शनू बेबी. जे काय करायचं ना मीच करीन.
ठेव फोन आता. बरं ठीक आहे मग मी ठेवते बाय. ही शनू ना एक काम धड करत नाही. रेवती, आता हिच्याकडे पण मलाच बघून घ्यावं लागेल. काय चाललंय? मी काय केलंय? तूच तर सगळं केलंयस. रेवतीच्या ऑफिस मध्ये जायला कोणी सांगितलं तुला? फक्त त्रासच द्यायचा ठरवलायस का? काल ही रेवतीच्या ऑफिस मध्ये गेली, तिच्यामुळे शूटिंग बंद पडलं. काय बाई, काऊन ग तू गेली होती? ऑरेंज तुम्ही राधिकालाच खुश करण्यासाठी मी तिकडे गेले होते, म्हणजे गुप्ते आणि त्या रेवती मधले फाईट्स कमी व्हावे म्हणून. वा, खुश करायचं होतं. आता तू दुसऱ्याला त्रास दिला म्हणून काय मी खुश होणार आहे? कळत नाही का तुला शन्या? तुला काय याबद्दल आता अवॉर्ड द्यायचंय? नको, जॉब करू दे ना प्लीज. काय यार मला बाहेर जाऊन जॉब करायचा आहे यार, मला नाही करायची घरची कामं. हो का? हो. इतकी हौस आहे का तुला बाहेर जाऊन काम करायची? चांगलं कामाला लावते तुला. नो व्हायलेन्स. या दोघींमध्ये ना मी पागल होऊन जाईन बाई. राधिका, चल चल माझ्या बरोबर. कुठे घेऊन चालले? तुला काम करायचंय ना, मी तुला नेते बरोबर. चल. नाही आता तुला करायलाच लावेल मी काम. सोड मला राधिका. नाही, चल लवकर चल. मला नाही यायचं. काय नाही यायचं? चल चल लवकर चल. व्हॉट इज दिस या? नाही तुला काम करायचं ना, दाखवते ना काम कसं असतं ते. चल चल लवकर. सोड नाही, चल तुला काम करायला लावते मी. चांगला घराचं दिसतोय, हा कसा रस्त्यावर झोपला आहे? हा 10 रुपयाला दिसतोय. सुबोध, सुबोध एक बाजूला बाजूला बाजूला. सुबोध, सुबोध उठ रे मित्र. मी माझं नाही. सुबोध उठ प्लीज, उठ उठ उठ. काका, तुम्ही यांना ओळखता का? हो ना, माझ्या मुलासारखं आहे. आमच्या शेजारी राहतो. का आलं त्याची? अरे किती प्यालाय, तुमचं लक्ष नाही करा याच्याकडे. मला त्याला उचलायला मदत करा ना कोणतरी. या सुबोध, सुबोध नाही, सुबोध प्लीज चल. असं नको करू सुबोध. सुबोध प्लीज असं करू नको. चल सुबोध, चल चल चल. जरा रिक्षा, रिक्षा. सुबोध, सुबोध चला. सुबोध बस. गुलमोहर, धन्यवाद दादा. काम करायचंय ना? काम करायची हौस आहे ना तुला? ठीक आहे, मग आता तू इथे यायचं, इथे काम करायचं दिवसभर आणि संध्याकाळी येऊन पैसे घेऊन जायचे. मी इथे काम करायचंय? यक. हो, इथे येऊन काम करायचं, कळलं? त्याने तुला फार सवय झाली आहे ना दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट करायची. आता इथे यायचं आणि काम करायचं, म्हणजे तुला कळेल पैसे कमवण्यासाठी किती कष्ट करायला लागतात ते. काही नाही, काम करायचं. तर आण बरं कमळा, उखळा आणि हिच्यासाठी, आणि मिरच्याही आण. मिरच्या? हो मिरच्या दे, दे त्या हातात. हे धराव तुम्ही, सांग ना. बघते तुझ्याकडे आता. हा, आणि त्या मिरच्या हे धर हातात. हा, आणि यांनी कुटायचं चांगलं. चल सुरू कर. चल कुटायला सुरुवात कर. कुटायला सुरुवात कर. दोन्ही हातांनी धर. चल लवकर.